दिवस या बैलाचा आहे आणि पोळ्याच्या दिवशी सजवलेला बैल कोणाला आवडत नाही, परंतु हा पोळा साजरा होत असताना वर्षभर अनेक दुसरं खाऊन अनेक चापकाचे फटके खाऊन खाऊन तो बैल निबार झाला. त्याला काय करावं, त्यालाही सवय लागली. परंतु असो, एवढं प्रेम खऱ्या अर्थानं ही मंडळी सगळे करतायत. आपण अभंगाच्या चिंतनाचा विचार करत असताना दुसऱ्या तिसऱ्या चरणापर्यंत पोहोचलो. मायबाप, चरण सोडवणं माझ्यासाठी कठीण आहे, कारण चरण सोडवण्यापेक्षा त्या साधू संतांनी सांगितलं की चरण न सोडी सर्वदा आन तुझी पंढरीनाथा. तुझं चरण सुटू नये. आयुष्याच्या वाटेवरती काहीही प्रसंग आला तरी भगवंता तुझं चरण माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. ही सद्बुद्धी देणारा सुद्धा तूच आहे. कधी कधी क्लेश येतो, कधी कधी राग येतो. नको हे सगळं एकांतामध्ये जावं, नर्मदेच्या तटावरती बसावं, ध्यान धारणा करावी. अरे दररोज तो देव बोलतो, दररोज तो देव खेळायला येतो. इथे येऊन मात्र अनेक यातनांना सामोरं जावं लागत असेल. अशासाठी करायचा हा उपक्रम. परंतु मायबापा हो, तरी असं वाटतं की भगवंताला सुद्धा वेळ लागावं आणि भगवंताने तुमच्या पाठीमागे धावावं, पळावं. नव्हे नव्हे स्वर्ग सोडला, वैकुंठ सोडलं आणि त्या सुखासाठी तुमच्या आमच्या पाठीमागे लागला. ज्या सुखा